हॅलो, मी वैशाली गिरी फ्रॉम गिरीश टेकअप प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि आज माझ्यासोबत आहे विशाखा, जिचे प्लेसमेंट झाले आहे अल्फा पेमेंट कंपनीमध्ये 4.0च्या पॅकेजनी. तर आज आपण जाणून घेणार आहोत तिची आजपर्यंतची टेकअप सोबतची जर्नी कशी राहिली. सगळ्यात आधी विशाखा, तुला खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या ma'am. वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पण. तर Thank you. आम्हाला तुझं इंट्रोडक्शन वगैरे देशील एकदा? Yes, sir. Yes, ma'am. My name is Vishakha. I completed BTech from Karmel Bhaura Patil College of Engineering, Satara. After college, I joined Girish Tech Up Pune, where I learned Java, front-end languages, back-end languages. Along with, they provide aptitude session and soft skill session also. Recently, I got placed in Alpha Payments uh, as a software developer with 4 LPA package. I want to thank Girish sir and whole team for always helping me throughout the journey. Thank you. तू कुठला कोर्स जॉईन केलेला टेकअपमध्ये? Java full stack. फुल स्टॅक. शिकताना काही डिफिकल्टी वगैरे आल्या स्टार्टिंगला? पहिल्यांदा जरा म्हणजे मला Java मध्ये इंटरेस्ट होता पहिल्यापासूनच, म्हणून मी कोर्स जॉईन केला. नंतर थोडं ऍप्टिट्यूड मध्ये मला हे व्हायचं, पण ऍप्टिट्यूडचं पण सेशन सरांनी, अमित सरांनी ऍप्टिट्यूड चांगलं शिकवलं आणि त्याच्याबरोबरच सॉफ्ट स्किलचे सेशन पण झाले. त्यामुळं इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलायचं ते पण सांगितलं, त्यामुळे इंटरव्ह्यू क्रॅक करायला त्याची हेल्प झाली. जसं जॉईन केलं तेव्हाची तुझी टेक्निकल लेवल आणि आज याच्यामध्ये किती फरक वाटतोय? खूप फरक आहे, कारण की सरांनी कोडिंगचं भरपूर प्रॅक्टिस करून घेतली, त्यामुळं कोडिंगचा राऊंड पण क्रॅक करायला हेल्प झाली आणि कशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे कोड येतात ते सरांनी सगळे आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतले चांगले. डेली किती प्रॅक्टिस केली तू? क्लासमध्ये तर डेली 10-20 असायचेच रोज कोड, आणि त्यातले जर काय राहिले तर मग ते घरी जाऊन पण कधी कधी पूर्ण करायचे. काही प्रोजेक्ट वगैरे केलेस? हो, आता जस्ट एक झालेला सर्वलेटवर, मग त्याचा प्रोजेक्ट आम्ही केलेला. फ्रंट एंडला HTML CSS वापरलेला आणि जावास्क्रिप्ट, बॅक एंडला सर्वलेट, टू डू लिस्ट मॅनेजमेंट सिस्टीम. मी आणि एक पार्टनर ग्रुपमेट होती, तिच्यासोबत केलेला आणि त्याचा प्रोजेक्ट हे पण झालेला. प्रोजेक्टचा कसा फायदा झाला इंटरव्ह्यू मध्ये? तो प्रोजेक्ट मी एक्सप्लेन केला त्यांना, म्हणजे पूर्ण डिटेल मध्ये सांगितला. त्यांनी प्रोजेक्ट विचारल्यावर मग त्यांनी विचारले कॉलेजमध्ये केला क्लासमध्ये, म्हटलं एक कॉलेजचा एक क्लासचा आहे, मग तो एक्सप्लेन केला पूर्ण. इथं आपल्याकडे रेग्युलर टेस्ट मॉक वगैरे शेड्यूल करतो आपण, त्याचा काही फायदा झाला काही? हो मॅम, दर महिन्याला मॉक होतात, त्यामुळं म्हणजे आपण मॉक आल्यामुळे कसं स्टडी करायला चालू करतो, मग त्या मॉकचा पण फायदा झाला, कारण की त्यातले काही क्वेश्चन बऱ्यापैकी येतात इंटरव्ह्यूला तशा टाईप मध्ये, मग समजतं की आपल्याला कसं बोलायचं. आणि कधी कधी जे मॉक घेतात ते पण सांगतात की तुम्ही हे पॉइंट्स ऍड करा, त्याचा पण फायदा झाला त्यामुळे. आणखी आपलं इथे जे प्रोजेक्ट वगैरे होतात तर त्याच्यामुळे भरपूर काही शिकायला भेटतं. हो मॅम, म्हणजे कॉलेजमध्ये आपण काय करते, म्हणजे एवढे जास्त प्रोजेक्ट आपण लक्ष देत नाही, पण क्लासमध्ये करताना आपण करतो, म्हणजे पूर्ण त्याची माहिती घेऊन मग त्यामुळे आपल्याला तो प्रोजेक्ट एक्सप्लेन करता येतो पुढच्या इंटरव्ह्यूला नीट. तो त्याचा आम्हाला हेल्प झाली खूप. रेग्युलर प्रॅक्टिकल सेशन पण असतात, त्याचा काय फायदा होतो? हो, सकाळचे प्रॅक्टिकल सेशन असायचे आणि नंतर लेक्चर असायचं, मग सकाळचं येऊन प्रॅक्टिकल करून मग, आणि सरांनी स्टडी प्लॅन पण देतात दरवेळी की किती तुम्ही रोजचा अभ्यास करायचा आहे, मग त्याचा पण हेल्प होतो, कारण की आपल्याला कळत नाही की आपण अभ्यास नेमका कुठला करायला पाहिजे. मग सर सांगतात की हा अभ्यास आज पूर्ण करा, मग त्याचा पण हेल्प झाला की पूर्ण कोर जावा, म्हणजे कोर जावा SQL सगळं असं बॅलन्स राहिलं. त्यामुळे आपलं जे शेड्यूल आहे ते खूप हेक्टिक वाटतं का कधी? नाही, एवढं नाही, कारण की काय होतं, आपण जर रूमवर गेलो तर मग नाही एवढा अभ्यास होत, इथे राहिलो तर मग बऱ्यापैकी तर आपण थोडा वेळ काय होईना पण असा अभ्यासात राहतो. टेकअप सोबतची असे काही मेमरी एखादी की जी लाईफ टाइम आठवणीत राहील? मॅम, कॉलेज झाल्यावर इथून मला खूप जास्त टेक्निकल नॉलेज भेटलंय, ते मला नेहमी खूप जास्त मदत करेल पुढे जर्नीमध्ये. आणखी काही फीडबॅक असेल तर सांगू शकते क्लाससाठी? म्हणजे जर एकदम लाईक नॉलेज जास्त घ्यायचं असेल किंवा जास्त इंटरेस्ट असेल जावामध्ये तर टेकहब जॉईन करा, कारण की सर जावा खूप मनापासून शिकवतात आणि खूप डीपली शिकवतात, त्यामुळे आपल्याला काही समजतं. आपल्याला फक्त जावा थोडंसं माहित असतं, पण नंतर समजतं की किती डीप आहे ते, त्यामुळे. आधी पण तू काही इंटरव्ह्यू अटेंड केले असतील? हा, कॉलेजमध्ये केलेले. त्याचं फिलिंग वेगळं आहे, याच्या आधी पण काही इंटरव्ह्यू रिजेक्ट झाले असेल, त्याचं एक फिलिंग वेगळं असतं. आता आणखी पण काही नवीन मुलं जसं ट्राय करतात प्लेसमेंटसाठी, त्यांच्यासाठी काय मेसेज असेल तुझा की कोणती गोष्ट केली पाहिजे आणि कोणती नाही केली पाहिजे?
म्हणजे फक्त रिडिंग नाही केली पाहिजे, ते प्रॅक्टिकल पण इम्प्लिमेंटेशन करून बघितलं पाहिजे. कारण की आपण रिडिंग करतो तर आपल्या लक्षात राहत नाही एवढं, पण जर आपण त्याच गोष्टी प्रॅक्टिकली करून बघितलं तर आपल्याला असं जास्त ते वाचून वाचून लक्षात ठेवायची गरज नाही पडत. आपल्याला ते विचारलं पुढच्यानं कधी पण तर ते सांगता येतं. मग रिडिंग सोबत प्रॅक्टिकल पण करून बघितलं पाहिजे जे सर देतात ते. आणखी काही इन्शूटसाठी फीडबॅक असेल इम्प्रुव्हमेंटसाठी तर सांगू शकतेस. थँक्यू फॉर युअर फीडबॅक. थँक्यू मॅम.